बाळा बांगर यांनी घेतलेली महत्त्वाची पत्रकार परिषद आज राज्यभर गाजली आणि या पत्रकार परिषदेकडे आम्ही सुद्धा खूप गांभीर्याने बघितलेलं आहे। वाल्मिक कराडची दहशत, वाल्मिक कराडचा माजुरडेपणा हा किती भयंकर होता हे त्या व्हायरल झालेल्या क्लिपमधून पुढे आलेलं आहे। आणि या व्हायरल क्लिपमध्ये अनुसूचित जातीच्या जातीला हिणवण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे। आम्ही या मानसिकतेचा निषेध करतो। लवकरच मी बाळा बांगर यांची भेट घेणार आहे। ज्या कुटुंबाला वाल्मिक कराडने दादागिरीच्या माध्यमातून धमकवलं, त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, त्याची हरासमेंट केली, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्या सगळ्याचा आम्ही आढावा घेणार आहे। त्या कुटुंबाला मी स्वतः भेटणार आहे। त्याला ताकद देणार आहे पॅंथरची, आंबेडकरी चळवळीची। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो हे आम्ही त्याला शिकवणार आहे आणि त्याला लढण्यासाठी राज्यव्यापी बळ देणार आहेत। या असल्या मानसिकतेचा नायनाट झाला पाहिजे। एवढी माज आणि एवढी मस्ती, त्याच्या पलीकडे माजुरडापणा हा। जातीला तुम्ही एवढ्या तुच्छ भावनेने आजही बघताय। बाळा बांगर यांनी केलेल्या सगळ्या आरोपीची त्याच्यामध्ये आरोपाची चौकशी झाली पाहिजे। सगळ्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। भयंकरपणे त्यांनी मांडलेलं आहे। आम्ही या सगळ्या प्रकाराचा आज आढावा घेतलाय। लवकरच मी या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांना आवाहन करतोय की या पत्रकार परिषदेमध्ये व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगची चौकशी करावी। कुटुंब पुढे येत नसेल तर सुमोटो पोलिसांनी याच्यामध्ये गुन्हा दाखल करावा। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा। तात्काळ कारवाई झाली पाहिजे। ह्या अशा प्रवृत्ती बाबासाहेबांचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे। अरे स्वतःचं राज्य कुणी निर्माण करायला सांगितलं यांना? हे स्वतःचं राज्य समजायला निघालेत। जगू देत नाहीत लोकांना, अशी स्थिती दिसते त्या आवाजावरून। इन्क्वायरी थांबू नका, याच्यामध्ये सखोलमध्ये जा आणि हे पाळं मुळं सगळे नष्ट करा, तरच हे थांबल। आम्ही याच्यात स्टँड घेणार, कुणालाही सोडणार नाहीत। हे गंभीर आहे, याची चौकशी झाली पाहिजे।